सर्वांना कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज महाराष्ट्रीयन पदार्थ तर झालाच पाहिजे आणि तो सगळ्यांच्या आवडीचा, प्रत्येक घराघरातला. तो आहे झुणका आणि भाकरी. तर मी बनवणार आहे ज्वारीची भाकरी. ज्वारीची भाकरी जी आहे त्यासाठी चांगलं पीठ जे आहे ते मळून घ्यावं लागतं आणि त्याचा एक उंडा करून त्याला चांगलं असं थापून घ्यावं लागतं आणि मग आपली ही भाकरी रेडी होते. आणि भाकरी भाजताना मला बहिणाबाईंच्या ओळी कायम आठवतात. अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकर. कारण भाकरी भाजताना हाताला चटका बसल्याशिवाय राहत नाही, हे प्रत्येक स्त्रीला माहिती आहे भाकरी बनवणाऱ्या. तर आता मी भाकरी जी आहे ती उलटी करून घेतलेली आहे आणि आता ती मी दुसऱ्या बाजूने भाजून घेत आहे. तोपर्यंत मी पिठल्याची तयारी करत आहे. त्यासाठी घेतलेला आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण. हे मी जे उलटणं आहे त्यानेच ते कट करत आहेत ते तुकडे. आणि इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे, याला बेसन पीठ म्हणतात. आणि या तव्यावरती मी जिरे मोहरीची फोडणी देऊन त्याच्यामध्ये लसणाचे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून त्यामध्ये हे जे पीठ आहे ते ॲड केलेलं आहे. आणि हे लोखंडी तव्यावरती आणि भाकरी केलेल्या तव्यावरती जे बेसन बनवतात ते मला सगळ्यात जास्त आवडतं. असं गरमागरम बेसन आणि भाकरी कुणाकुणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा.